हे तशी केस नाही आहे उचलणारी, वेगळी केस आहे. वेगळे तर सोपं करून टाकू की. तुम्ही सांगा फक्त. का करशील, का करशील? मला एक एक आयडिया. आयडिया, कल्पना सांग. आता मला तुम्ही बघा, मी तू काय बाराखडी बोलशील का पुरी? मी कसं प्लॅनिंग करतो ते. प्लॅनिंग करते तू, पण नक्की का करशील ते सांग ना. मला आता बघा, म्हणजे अरे कधी बोलशील राजा तू? अरे आवाज कधी निघन? आवाजाचं औषध घेतलं नाही ना अजून. इंग्लिश आणून ठेवली. हा हा तुम्ही आता घरच्याला चला. हा मग आपण दोघं बसू. नाही हा वैस 2 घोट तुमच्यावर घेतो. नाही मला माहित होता तुझा टाइम झाला ना. हा पण लक्षात ठेव, असं काय करा लागते का ते आपली झाली पाहिजे. फक्त अरे बाबा लक्ष देत जा जरा. हा मी तरी कुठं कुठं बघणार. बाबा जमल तेवढं करतोयस की, काय सारखं मागे लागतंय? अरे माग म्हणजे आता तुझं लगीन करायचंय. हा लगीन? मग एवढं लवकर? लवकर म्हणजे आता झालं की आता वयाचा कवर मी तरी हे करणार. सांग बरं. अजून जरा थांबा जरा. थांबा जरा. अरे काय तुझं चाललंय मला काय कळणार. अरे श्रीकांत, तू काल येणार होतास ना? हा येणार होतो रे, पण जरा महत्वाचं काम निघालं. बर म्हणून नाही आलो. बरं आबा, तो माझा मित्र आहे बरं का. असं होय. मी तालुक्याला होतो ना. अरे राहू दे राहू दे. तेव्हा आम्ही एकाच कॉलेजला होतो. अरे वा 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 वा, बरं झालं तुम्ही आलात. बरं किती दिवस मुक्काम करणार आहे आमच्या गावात? अहो बाबा, त्याचं काम आहे आपल्या गावात. त्याने MSW केलंय. काय केलंय? MSW. MSW? काका MSW म्हणजे मास्टर इन सोशल वर्क. मास्टर? मला तेवढं काय कळलं नाही बघा. तेवढं शेवटचं मात्र कळलं, सोशल वर्क म्हणजे समाजसेवा का नाही. पण श्रीकांतजी, तुम्ही समाजसेवा करताय पण सोशल तेवढंच वर करा बर का. बाबा लय हुशार आहे बर का. होय. आता बघाच तो काय करतोय ते. करा करा करा, पण जे काय करायचं ना ते नंतर करा. अरे शिरपा, आता पाहुणा आलाय. अरे त्याला घरी नाही जरा चहा पाणी करा. पण आबा ही काय चहा पाण्याची वेळ आहे का? जेवायलाच घालतो की. होय होय होय, चला जेवायला घाला. पण श्रीकांतजी, तुम्ही समाजसेवा करताय, कधीतरी आमच्या पण कामाला यायचं बर का. हो नक्कीच, का नाही. म्हणजे काम काय ते तर सांगा. ते येळ आल्यावर कळलंच की तुम्हाला. बरं मी आता तालुक्याला जातोय, लय महत्वाचं काम आहे. आणि शिरपा, पाहुण्यांना घरी घेऊन जा, चांगलं जेवण बिवण करा. संध्याकाळी मी आता ना कोंबडी घेऊन येतो. आणि पाहुणं काही तसलं घेतात का चपटी बिपटी? नाही नाही नाही. मी म्हटलं आता आपल्या गावामध्येच आपली दारूची भट्टी आहे, म्हटलं आणावं एखादी. चला येऊ का मग? बरं बरं. काय मग? अरे शिरपती, तुझं गाव खूपच छान आहे. अरे गाव तर छान आहेच, पण गावात डाव लई भारी आहेत बर का. चल चल धावतो. तू काय सुधारणार नाहीस. त्यात काय झालं? त्यातच तर खरी मजा आहे. तुला त्यातलं काय कळायचं म्हणा. तू कधी पोरींकडे बघतच नाहीस. कसं व्हायचं रे तुझं? हा ते बघू नंतर. तू चल आता. चला. हा बघ त्या घरात ना लय भारी डाव आहे, बघायचं का? चल. अरे बाबा काय बघ, त्यांनी ऐकलं तर माझा इकडे सत्कार होईल. तू चल गाव बघू. या गावात कोण आपल्याला अडवत नाही. चल चल तू गाव बघूया चल. अरे 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 बबल्या, अगं चिंगे. अरे बबल्या थांब. अरे चिंगे. अगं आहे, खेळू दे की. अगं लहान आहेत ती, व्हायच खेळू दे ना ग. अगं पण ही खेळायची जागा आहे का? लागलं बिगलं म्हणजे? अगं आहे, या चिंगीला सांग ना, मी अक्का नाही केलं तरी सुद्धा माझ्या मागे लागती. मग आधी गोड पण करायला सांगतो. ए आता बास झाला तुमचा.
अरे बाबा त्या मुकदमानं बघितलं तर तेवढंच त्याला कारण मिळेल. तुम्हाला ती कळतं का नाही? अरे अरे ऐका की अरे अरे काऊनवे त्या बापाचा माल वाटला का रे? मुकदम अहो त्यानं मुद्दाम नाही केलं, चुकून झालं हो. माफ करा. इतरांबरोबर खेळते आणि माफ करा म्हणते. ही काय खेळायची जागा आहे का? आता माफ करा, पुण्यांदा नाही करणार. असं कसं म्हणता वहिनी तुम्ही? असं जर माफ केलं तर ते आमच्या डोक्यावर बसतील. अहो मग काय एवढ्याशा पोराला शिक्षा करणार होय तुम्ही? मग शिक्षा तर झालीच पाहिजे. गुन्हा कोणी बी केलाच होते, शिक्षा ही व्हायलाच पाहिजे. काय मग आता यांच्या जागी बाबा नसता त्यांनी नसती केली शिक्षा? खरे का? तुमच्यासारखं हरामी नव्हतं ते. अरे त्या पोट्याला कुठं माहितीये? त्याला कळायला नाही पाहिजे केवढा आरामखोर आहे ते. म्हणून शिक्षा झालीच पाहिजे. सोडा त्याला. जरा तरी माणूस की हाय का नाही तुमच्यामध्ये? तरीच म्हंटल तू कशी नाही आली अजून. आज पहिल्यांदा हिनं मग हात धरला, मस्त वाटलं, पवित्र झालं. आधी माझ्या भावाला सोडा. सोडू सोडू का? सोडला. तू न म्हणलं मी नाही ऐकलं. तू नाही तर कोणाच्या ऐकन व मी. निळूभाऊ माहितीये? निळूभाऊ ते का म्हणायचे, काही लागलं खूपलं तर याच वाड्यावर येशील का? रात्रभराच्या गाढ झोपेनंतरही डायपर बदलण्याची घाई राहणार नाही, कारण पॅम्पर्स मध्ये आहे मॅजिक जेल, जे ओलसरपणा दूर लॉक करतं आणि बाळाला ड्राय ठेवतं सकाळपर्यंत.